पूर्ण केल्यात म्हणजे सागर निकम 101 धावा पूर्ण करणारा खेळाडू म्हणतोय. क्या बात आहे. शतकी खेळी म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये असा उल्लेख करायला हवा कारण 101 धावा येणं आणि ते एका दिवसामध्ये फार चांगली कामगिरी केली. मला आजही नागठाण्याचा खेळ आठवतो जेव्हा त्यांनी एकाच दिवशी 200 पेक्षा अधिक धावा कुठल्या होत्या परंतु या मैदानावरती एका वेगळ्याच रंगामध्ये समोर आहेत भूषण गोळे असा रंगलेला सामना दोन्ही ऑल इंडिया आयकॉन. यावेळी देखील थोडासा खाली राहिला अप्रतिम चेंडू हाताला गेलाय मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील केली होती. या मॅच मध्ये दोन्ही साइडून आग लागते आग इधर भी लगी है आग उधर भी लगी है आग दोनों तरफ बराबर की लगी है. अब आएगा मजा. निश्चित आगीचा आता भडका उडालेला आहे आणि आग आता किती प्रचंड मोठी आहे ना आणि ती कशा प्रकारे रौद्र रूप धारण करेल ना या सर्व गोष्टी बघाव्या लागतील कारण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 वरती 0 गडी बाद. सागर निकम एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत शैलेश. येस मॅच दोन्ही साइडून तुम्ही पाहताय सध्या क्षेत्ररक्षण अगदी सजवलं जातं भूषण गोळेच्या माध्यमातून मात्र सध्या जाळं टाकलं जातं मी म्हणेल. थोडा सफल झालाय सुरेख फटका हेलिकॉप्टर होता खालून नाही तर वरून खेचला निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला 1 बाउन्स 4 धावेसाठी चौकार. फटकांचा सागर निकम ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आणि शेवट या षटकाचा गोड केलाय आणि 4 धावा आपल्या वेगळ्या स्टाईलने इथे ठोकलेल्या आहेत आणि धावसंख्या आहे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना 14 वरती 0 एका षटकाचा संपलाय खेळ. चला स्पीडअप घ्या प्लीज कारण की बराचसा वेळ कमी आम्ही तुमच्या बागे हात धुवून जरूर लागतोय थोडासा स्पीडअप घ्या. सागर निकम एक हाताने लगावलेला षटकार आजही प्रत्येकाला माहिती आहे. श्रीतेज करंडक असेल प्रहार चषक असेल साताऱ्याचा किंग काय या खेळाडूला म्हटलं जातं साताऱ्याचा बकासूर काय या खेळाडूला म्हटलं जातं कारण की पहिल्या मॅच पासून जी भूक आहे त्याची पहिल्या मॅच पासून जो स्पीड आहे त्याचा मगाशी चर्चा केली की बकासूरच्या वेगानं बॅटिंग सध्या चालू आहे म्हणून की काय 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत परफॉर्मन्स बॅटिंग साइडून चांगला राहिला कभी खुशी कभी गम असे राहिलेत पहिल्या ओव्हरचे काही चेंडू मात्र सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सध्या मात्र निघतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दाखल झाला मिस्टर समीर. ओव्हर क्रमांक 2 समीर शेलार ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये समीर शेलारला बाहेर काढलाय मात्र दुसऱ्या साईडला फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच शैलेश स्ट्रायकिंगला पहिला चेंडू तो मात्र फेस करेल शैलेश आपल्या या इनिंगचा आणखी या आधीचे सर्व चेंडू आपण पाहिले तर सागरने खेळून काढलेत. ओहो बॅट स्विंग केली जाते जागेवरून फुटवर्क नाहीये निलेश सर. निश्चित बॅकफुट वरती गेले पाठीमागे आणि जागेवरतूनच खेळण्याचा प्रयत्न केला आणि समीर शेलार यांचे या बॉलची धाक जर तुम्ही पाहिली ना तर हा चांगला बॉल होता. संपूर्ण लीग जर तुम्ही पाहिला आजचा दिवस तर समीर शेलार यांनी फार चांगली गोलंदाजी केली आहे. मोठ्या मोठ्या फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि फार कमी धावा त्यांनी आजच्या दिवसामध्ये खर्च केल्यात म्हणजे इकॉनॉमिकली षटक जर कोणी टाकलं ना तर समीर शेलार यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल. सुरेख फटका बॅटिंग अगदी रडामध्ये होता पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षण होत आहे फेकी तुम्ही पाहताय डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. बरेचसे क्षेत्ररक्षक असतात जे प्रॅक्टिसच्या जोरामध्ये खांद्याची ताकद दाखवतात. निश्चित तुम्हाला सर्वाधिक लांबची फेकी करायची आहे तर तुमच्या खांद्यामध्ये जोर असणं फार महत्वाचं आहे. तोच जोर इकडे दाखवला आणि सरळ नॉन स्ट्रायकर एंड पर्यंत ही फेक केली एक सिंगल धाव. आता स्ट्राईकला आला सातारा किंग सागर निकम त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहील समीरची. 5 क्षेत्ररक्षण सध्या सजवलं जात आहे पूर्णपणे क्षेत्ररक्षणाचं जाळं यावेळी मात्र टाकले मैदानामध्ये आणि सध्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आलोय. ओहो यावेळी मात्र उचलला आहे खेळाडू लॉंग ऑन रिजनला पकडली जाते कॅच दुरी रही अधुरी बॅट स्विंग केली आहे टायमिंग जुळला प्रॉपर ताकद राहिले प्रॉपर पण अंतर थोडंसं कमी राहिलंय आणि अखेरीस साताऱ्याचा किंग ऑल इंडिया आयकॉन सागर निकम जड मनाने जड अंतकरणाने चाललाय माघारी. अखेरीस विकेट मिळवली आहे. समीरची चर्चा तुम्ही छेडली आणि समीरने विकेट मिळवली आहे. निश्चित समीर शेलार रेनोशी यांनी विकेट मिळवले. सागर निकम यांचे एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलने अधिकच उदस्थान प्राप्त केलं होतं लांबी कमी पडली आणि फटक्यामध्ये नव्हती पूर्णता आणि संघाला मिळालंय पहिलं सुयश. गोलंदाजी करताना टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 15 वरती 1 षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. सागर निकम
परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला, तर बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती कराडचा रोहित पाटील. रोहित उत्तम पाटील बुरबुशी गावचा कराड टेनिस क्रिकेटचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. मात्र सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर सागर निकमची संपूर्ण जबाबदारी त्याला खांद्यावरती घ्यायची आहे. मात्र दुसऱ्या साइडून आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये धार दाखवणारा गोलंदाज समीरच्या गोलंदाजी समोर कशा पद्धतीने टिकून राहील हे देखील महत्वाचं आहे. समीरच्या गोलंदाजीमध्ये आलेली अचूकता आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये आलेली वैविध्यता ही आतापर्यंत फलंदाजांना जरूर थांबून ठेवली आहे. निश्चित वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळलेला आहे आणि 1 गाव 11 मध्ये नेहमीच त्यांचा उल्लेखनीय खेळ राहिला आहे. परंतु आज या महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये प्रभावित करताय गोलंदाजी करताना समीर शेलार. समीर शेलार सातत्याने चर्चा होते. रोहित पाटील सध्या आपण पाहतोय संपूर्ण क्षेत्ररक्षणाचा नजर फिरवतोय. क्षेत्ररक्षण संपूर्ण न्याहाळणी करतोय की कोणता खेळाडू कुठे उभा ठेवला. कारण की मागील मॅच अजूनही आठवते. एक षटकार लगावला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर लगेच त्यानं मात्र जागा सोडली. या मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग होईल का आणि मॅरेथॉन इनिंग करेल का पहा. थोडंसं आपण पाहिलं तर एक नौका फलंदाज जेव्हा मैदानामध्ये येतो क्षेत्ररक्षण पाहतो खेळपट्टी पाहतो थोडासा वेळ जरूर वाया घालवतो. मात्र लगेच कॉमेंट्री बॉक्स मधून त्यांना सूचना जातात थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल कारण सामने भरपूर असतात त्यामुळे या सूचना द्याव्या लागतात. बॉलर तयार. अप्रतिम ड्राईव्ह केलंय. यावेळी देखील आपण पाहिलं तर सूर्य एक फटका एखाद्या सुईमधून जसा दोरा विणला जातो तसा फटका शोधून काढला. वाट चांगली शोधले येतोय कव्हर ड्राईव्ह चौकार. रिकाम्या जागा या बॉलच्या पाठीमागे भरलेल्या आहेत आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे गेला आणि आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत की आम्हाला चांगली धावसंख्या उभारायची आहे. रोहित पाटील यांनी हा फटका चांगला खेळला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला 4 धावांसाठी जो देईल धावसंख्येला आकार. धावसंख्या आहे 19 वरती 19 धावसंख्या 1919. आज आपण पाहिलं तर स्वराज्य फाउंडेशनचे संपूर्ण कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले. संदीप ददवतेकर साहेब असतील आमचे, त्याचबरोबर सोमराजी शिंदे साहेब असतील आमचे. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं मात्र योग्य चेंडू यावेळी मात्र हाताळला गेला. फलंदाज काय करतोय. फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज चतुर झाला. जिथे फलंदाज जाईल तिथे चेंडू टाकण्याचा प्रयत्न तो करतोय आणि अशा रीतीने फॉलो करत असताना फसवला जातोय फलंदाजाला. निश्चित तुम्हाला मनसुबे ओळखावे लागतात आणि ते मनसुबे आता समीर शेलार यांनी प्रखरतेने ओळखलेत आणि टाकलाय तो डॉट आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट तुमचा नेम किंवा तुम्हाला काय करायचंय जर ठरलं नसेल थांबा विचार करा पुन्हा मागे जा नव्यानं सुरुवात करा. आयुष्य असे किंवा क्रिकेट असेल थांबणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचं खऱ्या अर्थानं ठरलेलं नसतं की पुढे करायचं का तोच गोलंदाज थांबला नव्यानं करतोय सुरुवात. निश्चित जीवनामध्ये अशाही वाटा येतात ना ज्या वळणदार असतात तिकडे तुम्हाला थांबावं लागतं आणि पुन्हा प्रवास सुरू करावा लागतो. आता बॉलरने केलाय. ओहो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडू आदळतोय. काय करतोय यावेळी फेकला नाहीये चेंडू. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला जातोय. जर गोलंदाजने हा चेंडू फेकला असता तर पण पाहूया थर्ड अंपायरचं म्हणणं काय आहे. डिसिजन पेंडिंग मध्ये तोपर्यंत प्रेक्षकांची धगधग चालू आहे. निहाल ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता. आमचे स्वराज्य फाउंडेशनचे कार्यकर्ते संदीप चिवतेकर साहेब असतील, सोमराजी शिंदे साहेब असतील, सोनाचे शांताराम कदम साहेब असतील, चिखलीचे संजयजी जाधव साहेब असतील ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत करूयात. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये. निश्चित या बॉलची पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्षात फलंदाज रनआउट झालेत का. परंतु एक रनआउट मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा असा आठवतो ना की महेंद्रसिंग धोनी शेवटच्या बॉल वरती आपला ग्लव्स काढला होता आणि येऊन त्यांनी बॉल लावला होता आणि काही सेकंद फक्त फलंदाज दूर होते. परंतु इकडे तोच पर्याय निवडलेला आहे. बॉल टाकण्याच्या ऐवजी त्यांनी आपल्या हातामध्ये घेऊन आले स्टंपला लावलाय. म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा ते बाद झाले तर संपूर्ण इंडिया हसला होता. पण ते जेव्हा रनआउट झाले तेव्हा संपूर्ण इंडिया रडला होता. ही कहाणी होती खऱ्या अर्थानं. रनआउट आहे की नाही. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला गेला. डिसिजन पेंडिंग मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या मी विनंती करेल कारण की डिसिजन आम्ही पोहोचवतोय पण वेळ वाया घालवू नका. हा चेंडू हातात पकडला गोलंदाजाने पण फेकला नव्हता आणि त्यासाठी तो पोहोचलाय का. बॅट ड्रॅग केली का. जर बॅट ड्रॅग केली असेल तर पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचतोय आणि बॅट ड्रॅग नाही केली तर बॅट हवेत राहू शकते. लेट्स सी व्हॉट हॅपन. पण डिसिजन पेंडिंग मध्ये आमचे साहिल माने वगैरे सगळे इकडे मान फिरवून बघतायत. माना दुखतील त्यांच्या कारण की तर अंपायर ते बघतात की काय डिसिजन येतोय.
कारण महत्वाचा निर्णय असणार आहे, कारण सामना जर आपण पहिल्यांदा षटक क्रमांक 2 मध्ये पोहोचलेला आहे, एका बाजूला धावा हव्या आहेत तर एका बाजूला विकेट हव्या आहेत, अशा प्रकारचा रंगतदार सामना आहे आणि सूर्यकांत आडवसर पुन्हा पुन्हा वारंवार या बॉलची तपासणी करतायत आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय आता याची चर्चा आता सुरू झालेली आहे, मैदानावरती चर्चा सुरू आहे आणि 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत ते देखील आता थोडेसे थांबलेले आहेत, ते देखील चर्चा करतायत की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय आणि निर्णय काय येतोय। तिकडचे सगळे त्या पॅवेल मधले सगळे फिरून बघतात, अजून डिसिजन आला ते सगळे उठून येतील की उत्सुकता विघ्नेश झालंय का या विकेटवरती मॅच अवलंबून आहे, कारण की माहिती आहे की धावा इथे जर विकेट आली तर धावा येतात। येस अंपायर, ओ यू टी आउट, बॅटर गॉन होतोय, हा होता मोठा धक्का, बसलाय धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये। जिथे गोलंदाजानं चेंडू फेकला नव्हता तो पळत गेला, त्याला माहिती होता मी पोहोचेल लवकर आणि अखेरीस रनआउट आले। निश्चित हा जो विश्वास आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे ना जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जा तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि हाच विश्वास सार्थ ठरवत फलंदाजाला केले रनआउट आणि फलंदाज शैलेश शिंदे रुळे जातील माघारी आणि मैदानाच्या आतमध्ये आता रोहित पाटील यांच्या सोबत कुणाला पाठवलं जाईल तर क्रमांक 4 वरती विवेक शिंदे सध्या मैदानामध्ये दाखल झालाय। रुळेगावचा हा सुपुत्र KSK चा आयकॉन खेळाडू विवेक आणि रोहित ही जोडी आतापर्यंत चांगली जमली आहे आणि या जोडीने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने धावा जरूर केलेत। मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा दाखल झाला महाराष्ट्राचा भूषण आणि महाराष्ट्र एक्सप्रेस भूषण गोळे। निश्चित आपण अनेक वेळा त्यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे, नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये त्यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे आणि सोलापूर ग्लोरियस या टीम कडून ते खेळणार आहेत आणि षटक क्रमांक 3 आता सांभाळत आहेत। ओहो घडले काय, थांबवलं जाते कारण की यावेळी अगदी मिड विकेट मधून आवाज गेला की थोडस क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत चिंता जरूर असेल, यासाठी थांबवलं गेलं। मात्र पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होते। भूषण गोळेला आपण पाहतोय सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये। ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न अप्रतिम, काय यॉर्कर सर, यॉर्कर ऑफ दी डे होता का, यॉर्कर ऑफ दी टुर्नामेंट होता का, कारण की एक सचिन तेंडुलकर दुसरा परफेक्ट यॉर्कर, आजही माने आजही सन्माने आजही सॅल्यूट आहे। एका बाजूने आता आगीचे गोळे टाकायला सुरुवात केली, यॉर्करचा वार होता आणि या वारला प्रत्युत्तर देताना कोणतीही धाव आलेली नाहीये। एका बाजूला रोहित पाटील तर एका बाजूला विवेक शिंदे, जोडी आक्रमक आहे, एका बाजूला भूषण गोळे यांच्या आगीचा तोफखाना। बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र अगदी सीमारेषेजवळ निघून जातोय, सीमारेषे फार अप्रतिम येतोय, कलात्मक चौकार। निश्चित या 4 धावा अप्रतिम होत्या, बॉल येण्याची वेळ पाहिली, शक्तीपेक्षा युक्ती बरी आपण अनेकदा उल्लेख करतो ना आणि इथे युक्तीचा वापर केला, समोरून जी शक्ती आली ना त्या शक्तीला फक्त दिशा दिली आणि बॉलने थर्डमान सीमारेषा ओलांडली सरळ 4 धाब्यांसाठी। भूषण गोळे यांची आपण चर्चा करतोय ना, गतवर्षी जर आपण पाहिलं तर विजय पावले टेनिस बॉल क्रिकेट मधले असे घटक होते जे महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळले आणि प्रभावित केलं आणि या वर्षी जर आपण पाहिलं ना तर साताऱ्यामधून भूषण गोळे खेळणार आहेत महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि सोलापूर रॉयल्स ही त्यांचा संघ आहे आणि पर्व क्रमांक 2 ते खेळणार आहेत। परंतु एका बाजूला याही जोडीकडे ती क्षमता आहे, अनेक वेळा आपण कराड किंवा KSK मध्ये या खेळाडूंना चमकताना पाहिलंय। अगदी सहमत आहे, तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 3 आणि या संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते 23 या धावसंख्या। ओहो यावेळी मात्र अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल तर जरूर आला, एक धाव देखील तिथे कंप्लीट केले, कदाचित दुसरीसाठी रोहितने जागा सोडली आहे, मात्र व्हाईट +1 म्हणजे तब्बल आताच्या 2 धावा भेटतील। वेगाने कोणत्या दिशेला जाता त्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं आहे का? निश्चित, कारण एखाद्या दिशेला जर तुम्ही वेगाने गेला तर ती दिशा चुकीची असेल ना तर तुमच्या पदरी अपयशच मिळणार आहे आणि एखाद्या दिशेला जर तुम्ही हळूवार पद्धतीने गेला आणि ती जर दिशा योग्य आहे ना तर तुम्हाला यशच मिळणार आहे। या स्पर्धेमध्ये विघ्नेश आपल्यापर्यंत माहिती पोहोचवते की असं 3 वेळा जिला जिथे व्हाईट +1 आलेत, म्हणजे विघ्नेशचं लक्ष किती आहे स्पर्धेकडे, तंतोतंत माहिती।
ओहो यावी फटका केलाय कदाचित फसलाय काय आहे सुदेश अप्रतिम कॅच पकडतोय आणि अखेरीस आपण पाहिलं तर फलंदाज यावेळी मात्र माघारी जातोय अर्थातच रुळे गावचा केएसकेचा आयकॉन खेळाडू विवेक शिंदे जाईल माघारी परततोय परतीच्या रस्त्यानं टावलेंच्या दिशेनं निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंगॉन सीमारेषा पार करू शकले नाही केएसके चे बाहुबली आता जातील माघारी ज्या फटक्यांसाठी जाणले जातात ना तोच फटका त्यांचा इकडे फसला विकेटचं झालं पतन आणि सुदेश सपकाळ यांनी पकडला चांगला कॅच धक्का क्रमांक लागलाय बॅटिंग करताना तब्बल तिसरा टीम गँगस्टर टायटन्स या टीमला अगदी एक गँगस्टर टीम तुम्ही पाहता अरुणजी कारवा साहेब यांची टीम आहे दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ग्लोरिया स्पोर्ट्स संघ जो जावलीतील सुधीरदादा धनवडे यांची ती टीम आहे आणि दोन्ही टीम एकमेकांसमोर आहेत मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम अर्थातच ग्लोरिया स्पोर्ट्स या संघाचं पारड जड राहिलंय कारण की गोलंदाजी अटॅक या टीमचा जबरदस्त राहिला बॉलिंग अटॅक चांगला राहिला या टीमचा खास करून भूषण गोळेने आतापर्यंत 2 ते 3 धडका दिल्यात मात्र समीरनं देखील आपल्या गोलंदाजीची कला दाखवली आज निश्चित पाठीमागचे काही सामने जर आपण पाहिले ना तर निश्चित अक्षरशः गोलंदाजाचा समाचार घेतला होता परंतु या सामन्यामध्ये चित्र उलटा आहे आता गोलंदाजांनी फलंदाजांचा समाचार घेतलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त 25 धावा 3 गडी गारद केलेत ओहो बॅट स्विंग केली जाते चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये चांगला चेंडू आहे वेगवान आहे कारण की कधी कधी असं वाटतं की चेंडू टाकतो की रखरखते आगीचे निकारे टाकतोय गोलंदाजे की तोफखाना आहे कारण की चेंडू येतोय कधी जातोय कधी डोळ्याशी पापणे लवते की लवते तोपर्यंत विकेट किपर चेंडू सोबत खेळत असतो आणि एवढ्या वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय दिशेवरचं नियंत्रण योग्य आहे टप्प्यावरचा ताबा चांगला आहे वेग चांगला आहे भन्नाट गाठीशी नाव आहे भूषण गोळे पुन्हा तयार फुल टॉस होता यावेळी देखील पंच केला खेळाडू चेंडू कॅदर करतो फेकी अप्रतिम राहिले वॉड थ्रो यार मात्र 1 रन काय वेगानं कंप्लीट केले मी म्हणेल 1 रन तुमने चुराया जो सर चोरीची धाव होती चोरून घेतली घ्यावी लागली एका धावेची किंमत वाढली एका धावेचं महत्व वाढलं आणि एका धावेसाठी आता धाव करावी लागते कारण की टीमची टोटल आतापर्यंत मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 26 या आकड्यावरती 26 आफ्टर 3 ओव्हर 26 लॉस ऑफ दी 3 विकेट बॅटिंग करते एके गँगस्टर टायटन्स निश्चित प्रथम बॅटिंग करताना जर आपण पाहिलं ना तर सागर निकम सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते सुरुवात चांगली केली होती 3 चौकार त्यांच्या बॅटमधून तब्बल 12 धावा त्यांनी झटपट कुठल्या झटपट माघारी गेले शैलेश आज खास काय करू शकले नव्हते एकच सिंगल धाव आली रोहित पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत बॅटिंग करतात 8 वरती विवेक शिंदे नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही झटपट 23-0 वरती माघारी गेले आता जयदीप जाधव झांजवड सोबत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला जर तुम्ही गोलंदाजीचा क्रम जर पाहिला विश्लेषण जर पाहिलं तर भूषण गोळे यांनी पहिलं षटक हाताळलं होतं धावा खर्च केल्या होत्या 14 आणि किंबहुना एकही गडी ते पहिल्या षटकामध्ये बाद करू शकले नव्हते समीर शिलार आले षटक क्रमांक 2 हाताळला अवघ्या 5 धावा दिल्या एक गडी बाद केला आणि भूषण गोळे पुन्हा आले आणि या षटकामध्ये अवघ्या 7 धावा दिल्या आणि गडी बाद केला एक म्हणजे आलेख ग्राफ धावसंख्येचा खाली ओढलाय बॅटिंग करत असताना टीम गँगस्टर टायटन्स या टीमचा अगदी निलेश भिल्लारीला पाहिला आतमध्ये अगदी या संघाचा व्यवस्थापक आहे सनग्लासेस वगैरे परिधान करून हल्ली व्यवस्थापक जे आहेत त्यांच्या कॉलर टाईट झाले म्हणजे अक्षय कदमला घ्या मातोश्री 11चा व्यवस्थापक त्याची चांदीच चांदी आहे कारण की कालच्या दिवसामध्ये मातोश्री 11 स्पर्धा जिंकत राहिली ना अक्षय शिंदेची चांदी होत राहिली व्यवस्थापक साहिल मानेला घ्या असे व्यवस्थापक आहेत जे अगदी फॉर्मल मध्ये मैदानामध्ये येतात व्यवस्थापक बनल्यानंतर आणि क्रिकेट मी म्हणेल आणखीन वाढत चाललंय क्रिकेटला ग्लॅमर येत चाललंय निश्चित याच काही गोष्टी आहेत ना त्या फार क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला या लीग मध्ये बघायला मिळाल्या आणि आता ओव्हर नंबर 4 कडे आपण वळूया जिथे धावसंख्येची गती वाढवायची शेवटचे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये मोठा खेळ करणं फार महत्वाचं आहे कारण धावसंख्येचं प्रलोभन ठेवावंच लागेल बॅटिंग करताना आमचा आकाश जुंदळे देखील आमच्या सोबत जोडलं गेलं आकाश दादा वेलकम पर्सनॅलिटी त्याची दमदार आहे क्लास आहे आणि कष्टपैलू खेळाडू आमचा प्रेम गायकवाड त्याचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो स्क्वेअर कट केला एक धाव यावी मात्र जरूर कंप्लीट केले रोहित पाटीलला मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल कारण सगळ्यांची लक्ष आता आहेत रोहित पाटील कडे निश्चित ती क्षमता आहे रोहित पाटील यांच्याकडे मोठे फटके घेऊ शकतात संयम देखील ठेवू शकतात परंतु आता या मॅच मध्ये नावाप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल जे वलय त्यांनी अल्पावधीमध्ये निर्माण केलंय ना त्या वलयाला साजेची खेळी आज करावी लागेल
यॉर्कर बाहेर काढला, बॅट स्विंग केले, बॅटीचा बॉटम तो बघतोय कारण की बॅट एवढ्या वेगानं जमिनीवरती आदळले की क्षणात त्याला वाटलं की बॅटीला इजा झालीये का. प्रत्येकाचं प्रेम राहिलंय बॅटीवरती. असा होता हा यॉर्कर ज्यानं मात्र अगदी चकित केलं होतं. क्लास होता यॉर्करचा भार उचलला. क्षेत्ररक्षक आहे मागे 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 अगदी निघून जातोय. आता बोलायला हरकत नाहीये. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब मारेगा षटकार, मैं झुकेगा नाही साला. वॉट स्ट्रोक यार. निश्चित एक मोठा षटकार आलाय आणि त्यांनी सांगितलं की जर माझ्या टप्प्यामध्ये येणार तर मी कार्यक्रम करणार नाही. सर्वाधिक लांब एक षटकार आलाय लॉंगॉनला. IPL मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर महेंद्रसिंग धोनी यांनी 110 मीटरचा षटकार या वर्षी ठोकलेला आहे आणि हा एक चांगला षटकार होता जो 6 धावा मिळवून देईल. आज विघ्नेशने सांगितलं की रोहित पाटीलने सर्वात लांब षटकार लगावला. आधी कृष्णा सातपुतेच्या नावावरती रेकॉर्ड होता, आता रोहितच्या. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न असू शकतो का. क्षेत्ररक्षक त्याच वेगानं येतो. रोहितने तर जागा सोडले, मात्र फेकीचा अचूक झाली तर रोहित अडकतोय पण थ्रो झाला नाहीये. सर पे कफन बांध के भागे ते भाई, सर पे कफन बांध के भागे ते. जीव हातात घेऊन पळत होते आणि यावेळी मात्र गरज होती का दुसऱ्या धावेची. लालच बुरी भला है भाई, लालच करके किसका नाही हुआ है भला. इथे लालच दाखवली आणि लालच आला बोल. निश्चित जोखीम तर तुम्हाला घ्यावी लागते. हिंमत आहे तरच किंमत आहे, कारण मोठ्या धाडसांशिवाय मोठे शोध लागू शकले नाहीयेत. आणि हे जे धाडस केलं ना दुसऱ्या धावेचं ते चांगलं होतं, कारण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाडस करणं किती महत्वाचं आहे आणि त्या धाडसाने मिळाले उत्तर तुम्ही पहा 2 धावा. यावेळी देखील सुरेख फटका इनसाइड आउट. डीपेक्षा कव्हर रिझनला अगदी पण बाउन्स मात्र निघून जातोय. काय फटका केलाय 4 धावेसाठी. आणि खरंय ठेचा लागल्याशिवाय आयुष्याला गोडी येत नाही. हा पश्चिम महाराष्ट्र आहे, हा घाटी विभाग. ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही, ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्याला गोडी येत नाही. आयुष्यात ठेचा खायला पण पाहिजे आणि ठेचा भेटायला पण पाहिजे. ठेच्याशिवाय मजा नाही, हे खरंय. निश्चित आणि कुठेतरी ह्याच ठेचा तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात. आणि या बॉलची झेप सीमारेषा पलीकडे गेली. 4 धावेंसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 39 धावा 3 गडी बाद. 39 39. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक अगदी 4चा देखील खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 39 ही समाधानकारक धावसंख्या आहे का. काय बोलशील निलेश सर. निश्चित 39 धावा जर तुम्ही म्हटलात ना तर आतापर्यंत 4 षटकांच्या पाठीमागे तुम्ही काय केलं त्याला महत्व उरलं नाहीये, कारण तुम्ही आता अंतिम षटकामध्ये काय करताय ना याला फार महत्व आहे. कमीत कमी 18 ते 20 धावा जर उभ्या राहिल्या ना तर 60 पर्यंत कमीत कमी हा संघ मजल मारू शकतो आणि त्यांना 60 पर्यंत धावसंख्या घेऊन जावं लागेल. कारण समोर जर संघ आपण पाहिला ना तर एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा लागेल. ज्याच्या टीममध्ये त्यालाच आतापर्यंत किंमत दिली गेली आहे. या मॅच मध्ये 39 धावा आतापर्यंत 4 षटकांच्या मागे झालेत आणि शेवटचे 6 चेंडू आहेत. तुम्ही म्हणल्याप्रमाणे 15 ते 20 धावांचं षटक येणं गरजेचं, कारण की मॅजिकल फिगर जी आहे ती 50च्या पुढे 60 ची आहे, ती भेटते का. निश्चित आपण उल्लेख करतो ना की हिमतीला फार महत्व आहे. जर नील आर्मस्ट्रॉंग यांनी जर पहिलं पाऊल टाकलं असतं तर जगाने त्यांना ओळखलं नसतं. त्यांनी हिंमत दाखवली, आज त्यांना किंमत आहे. आणि जगाच्या पाठीवरती जर आपण पाहिलं तर पहिला पाऊल कोणी टाकलं तर ते नील आर्मस्ट्रॉंग हे नाव आहे. कारण संधी होती ॲडविन यांना, परंतु ती संधी हुकली आणि ती संधी गेली नील आर्मस्ट्रॉंग यांना आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं, धाडस केलं आणि आज जगामध्ये ते प्रसिद्ध आहेत. अगदी पहिलं पाऊल कोणी टाकलं माहितीये, दुसरं कोणी टाकलं माहिती नाहीये. पहिली निहाल ग्रुपची स्पर्धा कोण जिंकेल ते महत्व, पहिल्याला नेहमी महत्व आहे. आयुष्यातलं पहिलं पाऊल, पहिला सारेगमाचा, पहिलं प्रेम, या सर्व गोष्टी आठवतात. दुसऱ्या गोष्टीला आठवण्यात थोडासा वेळ जातो. मॅच कडे सध्या जाऊयात. निहाल ग्रुपची स्पर्धा मॅच मध्ये आग लावते. प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं 3 दिवस ज्या पद्धतीने टेलिकास्ट चालू आहे, ज्या पद्धतीने 22 यार्डने ही स्पर्धा दाखवली प्रेक्षकांना लाजवाब. फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहे, वेगानं येतोय, कॅच पकडली जातीये. पंचांकडे बघतायत आशाभूत नजरेने. एक धाव तर घेतली आहे. व्हॉट हॅपन. बॅटर रिव्ह्यू आहे, हा बॅटर रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर ने घेतला बीमर हाइट साठी, वेस्ट हाइट साठी बॅटर रिव्ह्यू. काय घडेल जर हा वेस्ट हाइटच्या खाली असेल तर फलंदाज माघारी येईल, कारण की कॅच पकडली आहे.
निश्चित आता हीच उंची पाहिली जाईल की बॉलची उंची कमरेच्या वरती होती की कमरेच्या खालती होती. बॉल तर पकडलाय, झेल तर पकडली गेली आहे. फक्त आता हा बॉल योग्य आहे की अयोग्य आहे आता याचीच पडताळणी सुरू आहे. एक सामना जबरदस्त रंगलेला आहे. कमी धावसंख्येचे सामने नेहमी रंगतात. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. परंतु पर्व क्रमांक 1 ज्याबद्दल आपण चर्चा करतोय ना, आतापर्यंत ना 2च स्पर्धा आपण पाहिल्या सातारा जिल्ह्यातून. त्याच्यामध्ये ही स्पर्धेचा उल्लेख आपल्याला करावा लागेल की नवी मुंबईमध्ये चर्चा होते की ऑल इंडिया आयकॉन ही सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये संकल्पना राबवली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने अंमलात कुणी आणली तर अशोक दादा त्यांचे सहकारी यांचं कौतुक करावं लागेल. इट्स नो बॉल. संधी भेटले नो बॉल होता. बॅटरने चॅलेंज केलं होतं की थर्ड अंपायर मला घ्यायचा. थर्ड अंपायर घेतला गेला आणि नो बॉल आला. सो नो +1 आताच्या 2 धावा येणारा चेंडू फ्री हिटचा भाई. 432 पैकी 424 डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा योग्य वापर करणारे कोण होते तर त्यांचं नाव आहे महेंद्रसिंग धोनी. आणि इथे आता बॅटर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. का आकड्यांचे तज्ञ तुम्हाला म्हटलं जातं ना, आम्ही का तुम्हाला गुरु म्हणून मानतो. त्यामागची कारण आहे की निलेश सरांचा अभ्यास आम्हाला शिकण्यासारखं भेटतं आणि म्हणून नेहमी तुमच्यासोबत बसण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि म्हणून बऱ्याच दिवसानंतर आणि बऱ्याच मॅच नंतर तुमच्यासोबत बसण्याची संधी भेटली आणि पुन्हा एकदा जुगलबंदीला मजा आली. मॅचला मी विनंती करेल थोडासा स्पीडअप द्यायचा प्लीज, कारण की सध्या पण पाहिलं तर अगदी चेंडूचा खेळ मात्र अजूनही झालेला नाहीये. कारण की पहिला चेंडू नो बॉल आले म्हणजे 6 बाकी आहेत. रोहित अकेला कापी आहे क्या? निश्चित आज खेळ जर झाला ना तर निश्चित हा एकटा काहीतरी करू शकतो. परंतु सोबत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि हा फटका हवेत आहे. डीपी स्क्वेअर लेग बॉलच्या खाली फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे लगेच टाकावा लागेल. आणि 2 धावा बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. पहिला बॉल नो होता, कॅच पकडली, संधी भेटली. दुसरा बॉल फ्री हिट होता, कॅच पकडली, लगेच फेकावा लागला. 2 चेंडूवरती दोन्ही संध्या हातातून गेलेत. मात्र सुदेश सपकाळचं काम आणि जबाबदारी आता वाढली आहे कारण की त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तो विश्वास सगळ्यांचा आहे. रोहित पाटील त्याच्या समोर उभा आहे. यावेळी मात्र उचललाय आहे खेळाडू. कव्हरचा चेंडू खाली जातोय. सुदेश सपकाळनं अखेरीस मात्र बाद केल्या. अर्थातच केस के आयकॉन विपक्ष पश्चिम महाराष्ट्र आयकॉन अशी मॅच लागली होती. दोघे एकमेकांसमोर होते. मात्र अखेरीस रोहित उत्तम पाटील मात्र चालला माघारी. बरीच जबाबदारी त्याच्यावरती होती. मात्र या मॅच मध्ये त्यानं मात्र आतापर्यंत समाधानकारक खेळ केला आणि तो मात्र संघाला एक चांगली वाटचाल देऊन माघारी जातोय. परंतु अंतिम षटकामध्ये जी अपेक्षा संघाला होती त्यांच्याकडून मोठे फटके त्यांच्या बॅटमधून यायला हवे होते आणि त्याच फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती आणि ती विकेट गेलेली आहे. एका बाजूला सुदेश सपकाळ, अहिरे वानवली यांनी मिळवले विकेट. परंतु एका बाजूला जयदीप धनावडे यांना विसरून चालणार नाही, ज्यांनी KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये एका मॅच मध्ये 5 बॉल 5 षटकार मारले होते. म्हणजे क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. आता स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल? प्रथमेश कदम सोनाट मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंगसाठी. मी विनंती करेल पाटील ब्रदर्स विपक्ष शार्विल आरुष धोनी कॅप्टन्स या प्लीज. धावसंख्या 43 नाव 43 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेले. हो हा चेंडू पडतोय, थोडासा टर्न होतोय, कट केला, नॉन स्ट्राइक एंडला फेकी तर केली आहे मात्र कुठली धाव दिली जात नाहीये. सुदेश सपकाळनं कमबॅक केलाय का? पहिला चेंडू होती नो दिला, तिथे कॅच झाला, फ्री हिट भेटली, तिथे कॅच आली. मात्र आता कमबॅक त्यानं करून दाखवलाय का आणि कमबॅक कसा असावा हा सुदेशकडे बघून दिसतोय का? निश्चित अनेक खुल्या गटांच्या खेळाडूंसोबत त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. अनेक वेळा त्यांनी प्रखरतेने त्याचा उल्लेख केलाय. लालबाग परत जसा तुम्ही उल्लेख करता, आम्ही तर त्यांना 1 गाव 11 मध्ये नेहमी आयरे वानवली या टीम कडून पाहत आलो आणि अनेक वेळा त्यांनी चांगला खेळ केलाय आणि आजही चांगला खेळ करतात. कमी गतीचे बॉल, चांगली गोलंदाजी, चतुर आहे. सुदेश यू आर व्हेरी चालाक ब्रो असं बोलायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी राहिले यार, हुशार आहे. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू, ही शेवटची ओव्हर होती, तिथे मॅच बनणार होती आणि इथे मॅच खऱ्या अर्थानं दाबली जाते. पायामध्ये बेड्या ठोकल्यात पायामध्ये सुदेशनं. चांगली गोलंदाजी चालू आहे सध्या. यावेळी देखील टर्न खेळला, खेळाडू येतोय, आणखीन एक विकेट जातीये आणि सुदेश सपकाळनं पायामध्ये बेडा नाही तर आकडून जखडून ठेवलाय. ब्रेक लावला, हँड ब्रेक खेचला आणि पूर्णपणे धावसंख्येला स्टॉप केला. सुदेश सपकाळ चमकतोय. मगाशी आयकॉनला कॅप्टनला प्रश्न विचारला की सुदेशचा बॅटिंग बघायला भेटेल का? त्याने सांगितलं गोलंदाजी बघ भाऊ सुदेशची, प्रेमात पडशील. ही आहे सुदेशची गोलंदाजी. निश्चित या मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्ट काहीतरी करायचं आहे या दृष्टीने उतरलेला आहे. कारण पाठीमागचे 2 सामने जर आपण पाहिले ना, ज्या प्रकारची कामगिरी त्या संघाकडून अपेक्षित होती त्या प्रकारची कामगिरी होत नव्हती. परंतु या सामन्यामध्ये
एक चांगली कामगिरी आहे, कारण गोलंदाजी करताना अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत फक्त आणि फक्त 43 आणि या षटकातले आता शेवटचा एकच बॉल शिल्लक राहिलेला आहे आणि सुदेश सपकाळ पुन्हा तयार. टॉस साठी या पाटील ब्रदर्स आणि शाल्वी आरुष टॉस साठी या प्लीज दोन्ही कॅप्टन्स. मॅच कडे आपण जाऊयात. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक 1 टू गो. गणेश आला सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. मिस्टर हेमंत मोरे यावेळी देखील विटन केल्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू मात्र वेगाने येतोय. बॅकअप आहे. चेंडू गॅदर केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी फेकी केले विकेट कीपर कडे. रन आउट येते. एकच धाव शेवटच्या चेंडूवरती. बॅटर होतोय गॉन. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 44 44 आणि 45 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. अर्थातच ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला 45 45 धावेचं आव्हान. अगदी 45 धावेचं आव्हान आहे. इनिंगला ब्रेक झाला. परिवर्तन आहे निसर्गाचा नियम. मी तेच थांबेल आणि उमेश सरांकडे आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि अर्थातच उमेश सरांच्या माध्यमातून आणि निलेश सरांच्या माध्यमातून मॅचची कहाणी आपण ऐकूयात. हॅलो चिक, थँक्यू सो मच किरणजी मस्कर. आपण आज खऱ्या अर्थानं आपण 2 दिवस त्यांचा आवाज ऐकतो आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आकडे तज्ञ म्हणून ज्यांची ओळख निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर तुषारजी जांभळे सर, या सर्व समालोचक आमचा कॉड. मी स्वतः उमेश सावंत. अगदी खूप स्पर्धेला मजा आली. चला बॉल द्यायचा आहे. लक्ष मॅच मध्ये आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण अगदी या 2 दिवस आपण पाहतोय स्कोरेच्या भूमिकेमध्ये आमचे लॅपटॉप ते विघ्नेशजी मडवी सर. त्याचबरोबर आपण 22 यार्डच्या वाणीच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण आपण इथे कव्हर केली जाते. या चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी आणि क्वालिटी कशी असावी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. सचिन शिंदे रुली आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्याही माध्यमातून आणि नेहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 आणि स्पर्धेचे शिल्पकार आयोजक श्री अशोक दादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे साकारली गेली आहे. मॅच होतीये पुन्हा एकदा सुरुवात आणि अच्छा लोएस्ट स्कोरचा मॅच आहे आणि लोएस्ट स्कोरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने ते फिल्डिंग करणार टीम बॉलिंग आणि त्याच बरोबर फिल्डिंग करणार हे देखील पाहिलं जाईल. जबरदस्त आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन आयकॉन आणि त्याचबरोबर के महाबळेश्वर असोसिएशन आयकॉन अशी आपण आयकॉन पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अगली वेगळी स्पर्धा इथे साकारली गेली आहे आणि जबरदस्त प्रेक्षकांची साथ मैदानामध्ये देखील लाभली आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेनं अगदी वेळ लावलंय. या स्पर्धेनं मन सर्वांची जिंकलेत. आज या 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत आणि गणेश कदम आणि भूषण गोले हे आघाडीसाठी लीड करण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी जात आहेत. सकाळपासून आपण पाहतोय निलेश सर कालचा दिवस आपण पाहिला तर अशितजी चोरगे त्याचबरोबर लहूजी जाधव आणि
संतोषजी देसाई समालोचन कक्षामध्ये होती आणि आज आपल्याला देखील संधी आणि या चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर जबरदस्त स्पर्धा झाली आहे 2 दिवसांमध्ये. कदाचित हा मॅच देखील तितक्याच ताकदीचा होईल. लो स्कोरचा मॅच आहे. कधी कधी लो स्कोरचा मॅच मोठ्या होत असतात. नशा हो मोहब्बत का शराब का या क्रिकेट का होश तो तीने में खो जाता है. मोहब्बत रुला देती है, शराब सुला देती है और क्रिकेट ऐसा एक दोस्त खेल है वो एक दूसरे को मिला देती है. आज आमच्या समेत किरण मस्कर, निलेश मांडेकर आणि त्याचबरोबर तुषार चांबले. जबरदस्त स्पर्धा होतीये निलेश सर, जबरदस्त स्पर्धा होतीये. लो स्कोरचा मॅच आहे. काय होईल मॅच मध्ये? परंतु कालचा खेळ जर आपण पाहिला ना तर आम्हाला स्कोरिंग मध्ये विघ्नेश मडवी आहे. त्यांनी कळवलं की काल जर आपण पाहिलं तर 49 चौकार होते तर आज 57 लागलेत. म्हणजे रेशो वाढला. काल जर षटकार 28 होते आज 65 लागलेत. काल विकेट गेल्या होत्या 62, आज विकेट गेलेल्या आहेत 55. म्हणजे कुठेतरी विकेटचा रेशो कमी झाला आणि चौकार षटकारांचा रेशो वाढला. तशी मात्र या स्पर्धेची महती वाढतीये. वळूया या सामन्याकडे आणि जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये. पाहूया सामना. पहिलाच बॉल टाकण्यासाठी पहिला बॉल इथे ऑलंड कॉर्पोरेट ऑन साइडला बॉल मिड ऑन मध्ये फील्ड होतीये. चांगला बॉल आणि त्याला ड्राईव्ह देखील चांगले केले आणि त्याच पद्धतीनं फिल्डिंग इथे पाहायला मिळते. निश्चित मिडॉनला चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला. कोणतीही घाई या बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करत असताना मिस्टर फॅक्स गणेश कदम यांनी केली नाहीये आणि संयमाने खेळलेला बॉल ज्यावेळेस आपण पाहू शकाल क्रिकेटचा मारा बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस टाटा बाय बाय करत हम नहीं रुकने वाला है. बॉल चालला इथे चौकारासाठी. थँक्यू. ज्या प्रकारे या बॉलला कट केलं, पॉइंटच्या डोक्यावरतून उडवला, बॅकवर्ड डी पॉइंट सीमारेषच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी पहिला चौकार. प्रतीक तयार. जबरदस्त आपण पाहतोय स्टार्टर पुन्हा एकदा इथे सरळ बॅटना बॉल चालला इथे परंतु लॉंग हॉप मध्ये प्रोडक्शन ठेवलं गेलंय आणि तिथून मात्र फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकच जाब्या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. आपण अनेक वेळा उल्लेख केला ना की प्रतीक गत वर्षीचा हंगाम जर तुम्ही पाहिला म्हणजे याही वर्षीचा एक लीड गोलंदाज म्हणून केएसके कडून ते काम करत आहेत. मग असोसिएशनचे सामने असेल रबर बॉलचे, हे युवा टॅलेंट आहे. त्या युवा टॅलेंटने प्रभावित केले आणि याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर पहिलं षटक हाताळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय धगधगती मुंबई पत्रकार सन्माननीय श्री संतोषजी माळुसरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत करूया आपण त्यांचं. जाऊया मॅचच्या दिशेने भूषण कोहली ऑन स्ट्राईकला. यावेळेस पाहू शकाल तुम्ही बॅटनं पायावरती बॉल होता आणि तदनंतर बॉलला फक्त दिशा दिली, फ्लिक केला आणि एक सिंगल मिळते. आता बॅटचा स्पीड चांगला होता, पिकअप चांगला केला होता या बॉलला. निश्चित या बॉलच्या पाठीमागे जी धाव आली ना ती सिंगल एक धाव आली. निश्चित मला संतोष देसाई सर नेहमी सांगायचे की गावी जे क्रिकेट व्हायचं ना की संतोष मालुसरे हे समालोचन करायचे आणि आम्ही खेळायचो आणि आम्ही ऐकायचो. खऱ्या अर्थानं त्यांचंही कौतुक करावं लागेल कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांनी रंग भरले. अर्थातच त्यांचं नावच आणि वाला जवाब कॅच इथे पाहायला मिळते. महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहतो इथे केएसके. त्याचबरोबर ऐखान गणेश कदम इथे बाद होतोय. नक्कीच वानवली आई रे गावचा एकच कोहिनूर हिरा. सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा. थँक्यू डीजे. कारण का आज आपण पाहिलं तर कोहिनूर हिरा, ज्यावेळेस तुम्हाला आपण पाहिलं तर हिऱ्याची चमक, हिरा असाच हिरा चमकत नाहीये, त्याला पॉलिश करावं लागतं, त्याला घासावं लागतं, त्यावेळेस तो हिरा चमकतो. आज खऱ्या अर्थानं अशोकदादा सकपाल यांनी तेच केलंय. त्यांनी स्वतःला पॉलिश केलंय आणि तदनंतर आज ते चमकतात. प्रत्येक ज्या वेळेस आपण पाहिलं तर प्रत्येक टुर्नामेंट मध्ये अशोकदादा सकपाल यांचं नाव घेतलं जाईल. कारण का आपण पाहिलं तर 350 पूर्वीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण इतिहास कालखंड पाहिला तर आता देखील आपण त्यांचं कालखंड पाहिला तर अंगावरती शहारे येतात. परंतु यावेळेस मोठा फटका आलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. बम 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 बॅगेट्स 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 बॅगेट्स. काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे.
थँक्यू डेझी. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 350 पूर्वीचा इतिहास आज जरी आठवला तरी आज जरी एखादा पोवाडा जरी आपण ऐकायला गेलो तर अंगावरती शहारे उठतात. आणि आज तर छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रत्येकच्या आठवणीतच आपण प्रत्येक वेळेस उजाळा देत असतो. खरं तर आपण स्पर्धा आपण पाहिली तर अशोकदादा सकपाळ यांची नक्कीच कोटी स्पर्धा असल्या तरी या स्पर्धेला तोड नाही आणि या स्पर्धेचा नक्कीच उदे उच्चांकन नक्कीच गाठले आणि अशोकदादा सकपाळ यांचा आम्ही प्रत्येक त्या के महावीर प्रतिष्ठानमध्ये आम्ही जरूर प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही नामोल्लेख करू. आमच्या संजयजी जाधव चिखलीचे आमच्या त्यांच्या शुभ हस्ते यावेळी मॅचचा टॉस केला जातोय. अर्थातच कॉल कोणाचा आहे? पाटील ब्रदर्स कॉल आहे. टेलिटीची कॉल आणि हेड आलाय शार्विल. पाटील ब्रदर्स टॉस जिंकल्या. निर्णय महत्वाचा. बॅटिंग करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाहीये. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात लगेच या मॅचची कहाणी ऐकूयात. जाऊया पुन्हा एकदा. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत धावा झाल्या स्कोरकार्ड वरती त्या एकूण 12 धावा. षटकार शेवटच्या बॉल वरती कदाचित आला होता. निलेश सर शेवटच्या बॉल वरती तो षटकार आणि तो षटकार अजित शेला रेणुश यांच्या बॅट मधून आला होता. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. किंबहुना तर विवेक शिंदे पहिला बॉल आले तो डॉट. निश्चित हा डॉट बॉल चांगला टांगला. एका बाजूला पहा भूषण गोळे ज्यांनी ISPL खेळली आणि या खेळाडूबद्दल नेहमी आपण चर्चा करतो ना की साताऱ्यामध्ये एक खाऊ गल्ली आहे राजवाडा आणि या राजवाड्याच्या कमानीवरती जिथे जी खाऊ गल्ली आहे ना राजवाड्याचा सर्कल आहे तिथे या खेळाडूचा बॅनर लागला होता ISPL मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल. असा खेळाडू जबरदस्त आपण पाहतोय. बॉल तिथे हवेमध्ये जरूर आहे. एलिव्हेशन इथे कमी आणि फलंदाज भूषण गोले महत्वपूर्ण फलंदाज ऑल इंडिया आयकॉन साला इथे बाद. निश्चित ऑल इंडिया आयकॉन भूषण गोळे यांना माघारी पाठवलंय आणि हा कारनामा केलाय पठ्या रुळ्याचा विवेक शिंदे यांनी. किंबहुना काल जर तुम्ही पाहिल्यानंतर हेमंत शिंदे यांचा दुसराच बॉल कृष्णा सातपुते यांची विकेट घेणारा होता. म्हणजे वयाच्या 52व्या वर्षी देखील कृष्णा सातपुते यांची विकेट घेणारा दमकम आजही ठेवतात हेमंत शिंदे. म्हणजे वयाला मर्यादा नाहीये हे ते कालच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये. त्याचबरोबर कृष्णा सातपुते केतन मात्रे या दोन्ही फलंदाजांना दिग्गज 2 फलंदाजांना जम्बो सरांनी बाद केलं होतं. नक्कीच आपण पाहू शकाल मॅच भूषण गोले बाद झाले आहेत. महत्वपूर्ण फलंदाज मैदानामध्ये थांबायचं होतं हे नाही. नक्कीच हे मी म्हणेन कुठेतरी भूषण गोलेने चूक केली आहे कारण का आपल्याला मैदानामध्ये थांबायचं होतं आणि तशा पद्धतीने बॅटिंग करायची होती. विशाल जाधव आणि नावाने प्रसिद्ध आहे मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहे तो बॅटिंग साठी आलाय. धावा आपण पाहतो सध्या ते एकूण 12 धावा. चांगली बॉलिंग. ओ पल्लू खेळण्याचा प्रयत्न काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतो. झाडू शॉट देखील म्हणू शकाल परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो लिस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल. आधुनिक काळाचे हे फटके आहेत आणि त्यामुळे हे फटके तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात परंतु यावेळेला प्रयत्नांना यश मिळणार नाही कारण बॉलची दिशा खराब होती. आलाय तो व्हाईट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 वरती 2 अशी स्थिती आहे. 45 धावांचा पाठलाग करताना टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतो. मॅक्सवेल स्ट्राईकला ग्लेन मॅक्सवेलने ते मॅच काढली होती परंतु यंदाच्या हंगामामध्ये नाखुश केलं होतं. हलक्या हाताने केलं सॉफ्टाने सिंगल मिळते. अजित सैला स्ट्राईक वरती. निश्चित हे जो 2 खेळाडू आहेत ना एका वाकराचा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम तुम्ही पहा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम पहा. प्रत्येक खेळाडूने आपल्या गावासाठी चांगला खेळ केलेला आहे. एकाने रेणुसाठी तर एकाने झांजवडसाठी तर ओव्हर नंबर 2 मध्ये विवेक शिंदे रुळे यांनी चांगला खेळ केलाय. म्हणजे तिन्ही खेळाडू तोला मोलाचे अनेक वेळा समोर आले. आज निमित्त आहे निहाल ग्रुपची महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर आपल्या गावासाठी आपल्या टीम साठी लीड करत असतात परंतु फुल टॉस बॉल मेजवानी बॉल प्रत्येकाला हा बॉल हवा असा वाटतो परंतु लेग स्टंप च्या बाहेर पंचांनी सांगितलंय इट इज अ बॉल कॉल. शाहरुख खानच्या स्टाईलने मेहुना आलाय तो व्हाईट बॉल.
निश्चित आणि हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर होता. अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल, कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील विवेक शिंदेना गोलंदाजी करताना, कारण कमी धावसंख्येचा सामना आणि कमी धावसंख्येचा ज्यावेळेस सामना असो ना त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला प्रखरतेने टाळाव्या लागतील आणि कुठेतरी डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. पुढील बॉलसाठी होतील तयार. जबरदस्त आपण पाहतो या अंगाबद्दल स्पर्धा. गोलंदाज होता तयार. हो 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 यावेळेस चांगला फटका इथे पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉल ट्रेड केलाय डीप मिड विकेट मध्ये. त्यातून मात्र श्रीकांत नंबर क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. धावत पळतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना 2 धावेच्या बळीतीनं आपण पाहिलं तर सध्या कासवाच्या गतीने मी म्हणेन, कारण का लो स्कोरचा मॅच आहे. मागे आपण पाहिलं लो स्कोरचा मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता आणि ही मॅच कशा पद्धतीने राहील हे देखील पाहिलं जाईल, कारण का काली देखील लो स्कोरच्या मॅच झाली आहेत आणि तेही देखील मॅच चांगल्या पद्धतीनं खेळले गेले होते संघ. निश्चित विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्यामुळे ही जी धावसंख्या विजयाची हमी देईल असं नाही, परंतु जी काय धावसंख्या मिळाली ना त्याच्यामुळे तुम्हाला लढावं लागेल आणि दोन्ही संघ लढत आहेत. आणि किंबहुना या स्पर्धेबद्दल जेव्हा आपण उल्लेख करतो ना की 2 अशा स्पर्धा झाल्या या वर्षी, एक शाहू स्टेडियम सातारा इथे झाली, एक नवी मुंबईच्या भूमिपुत्र मैदानावरती होते, एक आयोजित केली होती प्रतीक शिंदे आणि प्रमोद लोटेकर, तर एक केली अशोकदास सपकाळ यांनी. म्हणजे दोन्ही स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याच्या या स्पर्धेचा इतिहास जर आपण पाहिला ना तर 2 अशा स्पर्धा आहेत जिथे ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना राबवली गेली. चला स्पीडअप ठेवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप ठेवा कारण का खूप वेळ झालाय आणि अजून एक लेसर मॅच आहे. चला आणि आपण पाहिलं तर मॅजिक मोमेंट आपण पाहिलं तर हँड ग्लोव्स घातलेत अजित सेलर आणि अजित सेलर आपल्या टीम साठी लीड करतो. थोडासा वेळ घेताय आपण प्लीज वेळ घेऊ नका. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली तुमच्यामध्ये रफ फाईट, टफ क्वालिटी. आम्हाला फायटिंग बघायची आहे. मॅचला होती सुरुवात. आपण पाहतोय मॅक्सवेल एका बाजूला, अजित सेलार कलेर का वार पडतो याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बॉलर विवेक शिंदे. मॅफामुळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी धावसंख्या झाली आहे स्कोर गार्ड वरती आतापर्यंत. यावेळेस बावऱ्यासारखे वीर शपथ झाले होते परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगल्या धातणीचा बॉल इथे टाकला गेलाय आणि लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल इथे जरूर मिळते. निश्चित या बॉलच्या पाठीमागे ताकासूर लावू दिले नाही, हा डॉट टाकलाय आणि याच प्रकारचा प्रभावशाली मारा करावा लागणार आहे. आणि हा डॉट बॉल टाकत किंबहुना लेग बायची सिंगल धाव आहे. बॅटच्या साह्याने धाव जोडली जाणार नाही. धावसंख्या आहे 18 धावा आणि तब्बल 2 गडी बाद आहेत. आणि या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना स्कूप शॉट इथे पाहायला मिळतोय, सिंगल मिळतीये एक्स्ट्रा कव्हर मध्ये, कव्हर मधून क्षेत्ररक्षक आणि एका सिंगलच्या मैत्रीने धाबा स्कोर गार्ड वरती. सध्या आपण पाहिलं तर 50-50% सध्या दोन्ही टीमला संधी आहे, चान्सेस आहेत, कारण मॅच अद्याप तरी सध्या बॅलन्स आहे. चला मी विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण घेऊयात. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. खऱ्या अर्थानं अशोक दादा सपकाळ साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. अतिथी देव भव स्वराज्य फाउंडेशनचे कार्यकर्ते आमचे सन्मान्य आदरणीय संदीपजी उतेकर साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. विनंती करेल संदीपजी साहेब आज व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान अशोक दादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र जरूर घेतला जातोय. या संदीप दादा मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा जरूर वाढवलीत. आणि अशोक दादा सपकाळ साहेब खऱ्या अर्थानं निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगचे खऱ्या अर्थानं आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आणखीन काही सन्मान आपल्याला अतिथी कक्षामध्ये जरूर घ्यायचे. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने मात्र जरूर जातोय. सध्या मात्र सन्मान केला जातोय आणि संदीपजी तेकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती आमचे सन्माननीय सोमराजी शिंदे साहेब या साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आमचे आदरणीय सोमराजी शिंदे साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये यावी मात्र जरूर घेतला जाईल. अतिथी देव भव सन्माननीय आदरणीय अशोक दादांच्या शुभ हस्ते काही सन्मान आपण घेतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहतोय आल्या पावली गोलंदाजाचं केले स्वागत. बॉल चाललंय ही ते रपट गतीनं A1 क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 सन्मान घेतोय. सोमराजी शिंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आमची सोनाटचे सन्मान्य आदरणीय शांतारामजी कदम साहेब आपण देखील या साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सोनाटचे सन्मान्य आदरणीय शांतारामजी कदम साहेब या आपण देखील
जबरदस्त आपण पाहतोय मॅक्सवेलच्या बॅट मध्ये जरूर षटकार इथे आलाय. दुसऱ्या धावामध्ये गेलेत आणि बघता 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 2 धावा इथे पूर्ण इथे केल्या गेल्यात. आता हावी होतोय फलंदाज गोलंदाजावरती. स्वागत केलं इथे आपण पाहिलं प्रतीकने पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. जसं तिसऱ्या षटकामध्ये आला पहिल्या बॉल वरती षटकार आणि धावा आतापर्यंत झाल्यात ते एकूण 27 धावा. आमचे सोनाचे सन्माननीय शांतारामजी कदम साहेब यांचा सन्मान घेतला जातोय. चिखलीचे संजयजी जाधव साहेब विनंती करेल आपण देखील या. चिखलीचे संजयजी जाधव साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करू इच्छितोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो निहाल ग्रुपच्या माध्यमातून. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जबरदस्त आपण पाहतोय लेट बॉल. पहिलं तर आपण डॉट बॉल आलाय चांगल्या पद्धतीने इथे बॉल हाताला गेला. लेट बॉल डिलिव्हरी आपण पाहिली. मॅक्सवेलला आपण पाहतोय. अजित सेलारला आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीकला पाहिलं तर आपण धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती. आतापर्यंत त्या 27 धाबा चांगली बॅट लो स्कोरचा मॅच मोठा होत चाललाय. चमक धमक इथे प्रत्येक जण दाखवत असतो परंतु बॉल इथे तयार होतोय. हो पुन्हा एकदा शॉट होता. शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये फलंदाजाला बनवलाय. इथे नक्कीच फेरेशे ठेवलंय ते मामू. निश्चित याच प्रकारचे डॉट बॉल मॅच बनवू शकतात आणि त्याच प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील. प्रत्येक याच्याकडे ते टॅलेंट आहे कारण हेच ते अनुभवाचे चटके आहे ज्याच्यामध्ये तो परिपक्व होणार आहे. आणि अलीकडच्या कालावधी मी नेहमी उल्लेख केला की एक गाव आकारामध्ये खेळ त्याचा बहरलाय किंवा KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर कडून खेळताना त्याने अनेक वेळा चांगला खेळ केलाय. पुढील बॉल टाकेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त आपण पाहतोय काय फटका सजवला गेलाय. बेस्टच्या कव्हर मध्ये क्षेत्रशा थोडेसे पंबल झाले गफलत झाले आणि तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 3 धावा. एक बाम मी मगाशीच उल्लेख केला होता दुपारच्या सत्रामध्ये. एक बाम आणि 3 काम लावा तुम्ही झेंडू बाम. कंबरदुखी असेल अंगदुखी असेल डोकंदुखी असेल झेंडू बाम लावा. तो चांगलं काम करतो आणि 3 धावा इथे तशाच पळून काढल्यात. म्हणजे स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे आणि एक सक्षम सुस्थितीमध्ये मी सध्या बने बॅटिंग करणारी टीम चांगल्या पद्धतीनं इथे खेळ करत असताना. एक बॉल 3 धावा. आता पुढचा बॉल गोलंदाज तयार. जबरदस्त यावेळेस मिस्टँडी स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत आणि पकडले इथे झेल आणि संपलाय. अजित सेलार मॅन फ्रॉम रोनेसिया यांचा इथे खेळ. प्रकाश माने राजेश मोरे गणेश शिंदे लाला भोसले दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू डीजे. जबरदस्त आपण पाहतोय जे धुंद हे सॉन्ग आणि किंग मेकर अशोक दादा सकपाळ खरोखर किंग मेकर आहेत. किंग आहेत ते आणि तशाच पद्धतीने आपण पाहतो ही स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. नौका फलंदाजी ते बॅटिंग करण्यासाठी धावा अद्याप आपण पाहतोय. धावा झाले स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 30 धावा आणि 15 धावेची अद्याप तरी आवश्यकता आहे. बॉल आहेत 12 म्हणजे संध्याकाळचं निलेश सर सत्र आहे. कधी कधी या धावा होणं कधी कधी देखील कठीण गेलंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या प्रदीप शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 15 धावेची आवश्यकता. मॅच रंगात उचलली आहे. काय होईल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टच बॉल लॉक केलाय उडवलाय बॉल आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल. कोणतीही चूक करण्यात झाली. एखाद्या सुवासींची ओटी भरली जाते ना तशी इथे ओटी भरली आहे. फलंदाज होईल बॅक टू द डगआउट डीजे. निलेश सर कॅच घेतली आहे. 11 बॉल 15 धावांची आवश्यकता. जर 4-5 धावांचं षटक आलं तर मॅच 100% संध्याकाळच्या सत्रामध्ये यू टर्न घेऊ शकते. निश्चित सायंकाळ सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल होतात आणि कुठेतरी बॉल आपण म्हणतो ना की ट्रॅव्हल होत नाही आणि हाही बॉल ट्रॅव्हल झाला नाही
फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, लांबी कमी पडली आणि हीच लांबी आता फलंदाजाला माघारी घेऊन आले. विकेटचं होतंय पतन आणि या षटकामध्ये सुरुवात प्रदीप शिंदे यांनी चांगली केली आहे आणि मिळवली आहे ती विकेट. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला ना, 3 ते 4 धावांचं षटक आलं तर मॅचला चांगली रंगत येईल आणि मॅच बनवू शकते, लढावं लागेल. सुदेश सपकाळ बॅटिंग साठी के एस के महाबळेश्वर आयकॉन चांगला आतापर्यंत त्याने खेळ केलाय, चांगली बॉलिंग अटॅक केली होती. मॅच कुठेतरी मी म्हणे फसला गेलाय, मॅच आता अनबॅलन्स झालाय. पहिला मॅच पूर्णपणे बॅलन्स मध्ये होता आणि नक्कीच कौतुक मालुसरे आणि खरोखर कौतुक मालुसरे म्हटलं तर अगदी जबरदस्त. ओ हो गॅप शोधलाय, बॉल चालला इथे दणदण करत ऑल इन द कारफाईट आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट केली आहे. डिफेन्सच्या कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होती. संतोष मालुसरे यांचं टोपण नाव आहे कौतुक मालुसरे. खरोखर कौतुकाची थाप आपल्यावरती आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच असतो. मग स्पर्धा कुठेही असू द्या. चौया जबरदस्त मॅच होते निलेश सर, चांगली फाईट इथे पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे, धावा झाली आतापर्यंत 31 धावा, 14 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, 10 बॉल 14 रनची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय प्रदीप शिंदे आणि स्ट्राईक एंडला सध्या फलंदाज आहे तो समीर सेलार, मॅन फ्रॉम रिनोसी. समीर सेलार असं आपण पाहतोय टायटल. जबरदस्त इथे स्पर्धा होत चालली आहे. संध्याकाळचं सत्र आहे, तर स्पीडअप घ्या. नो टाइम पास, नो मीटिंग, फक्त फायटिंग, फक्त महायुद्ध रंगलं पाहिजे. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं. आपण पाहू शकाल फटका जोरकस लगावलाय, कॅच घेतले आणखी किती फलंदाज टाटा वैभव. अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. हेच गोलंदाज फलंदाजाला सांगत असता. फलंदाज झालाय तो बाद आणि मॅच आता निलेश सर फसलाय. निश्चित आता एका पाठोपाठ एक विकेट जायला लागलेले आहेत आणि आता एका बाजूला मॅच बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हो, जीवन बनवण्यासाठी जर तुम्हाला लढावं लागतं तर मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. जिंदगी हो नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी हो है जिसे तुम बनाते हो. जीवन ते नाही जे तुम्हाला मिळतं, जीवन ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि हा जर सामना बनवायचा आहे तर लढण्याशिवाय पर्याय नाही. आता दोन्ही संघ लढतात. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर अवघ्या 3 बॉल मध्ये 2 फलंदाज झटपट माघारी गेलेत आणि प्रदीप शिंदे रुळे यांनी चांगला खेळ करायला सुरुवात केली आहे. मॅचने घेतले वलन, मॅचने घेतलं यू टर्न. 9 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. मॅच फसला गेला. विशाल धनवडे एक हार्ड हिटर फलंदाज साथीला आपण पाहतोय. आयकॉन टीमचा कॅप्टन सुदेश सपकाळ आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज चांगल्या पद्धतीनं लोएस्ट फुल टच होता. प्रदीप शिंदे आतापर्यंत फक्त 1 धाव दिली आहे. 2 विकेट घेतल्या गेल्या. पहिल्या बॉल वरती विकेट घेतली आहे. मॅच अगदी रंगात चालली आहे. ठासाम फासाम फुस मॅच मध्ये कडा किती आहे जबरदस्त. हो 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 पायावरती बॉल पाडण्याची गोंधळ. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? हो नक्कीच जाणार. बघता 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 2 धावा इथे पूर्ण केल्या जलद गतीनं. अगदी हरणाची गती पहा तुम्ही, सशाची गती पहा तुम्ही, चित्याची गती पहा. इथे बघते गती असेल तर धावा जरूर येतील. निश्चित हे सर्व प्राणी जर पाहिले ना तर त्यांच्याकडे चातुर्य चांगलं आहे आणि इथेही 2 फलंदाजांनी तेच चातुर्य दाखवलं आणि तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 33 वरती. म्हणजे इथून पुढे ज्या बनवायच्या धावा 8 बॉल 12 हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 8 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. मॅच रंगात होत चालली आहे. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यावेळेस रिव्हर्स शॉट करण्याचा परंतु बॉल चालला इथे रमत गमत अगदी सहज दन 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 4 चौकार गोलंदाज गार. विशाल प्रदीप भावांच्या साथीने निहाल रिसवाट उभारले. दिन दुबयांची करून थँक्यू. काल जर आपण पाहिलं ना तर उमेश सर अशाच प्रकारचा चौकार पाठीमागे गेला आणि संघाने सामना जिंकला होता. आता 7 बॉल 8 ची आहे गरज. काही कल्पक बुद्धिमत्ता वापरून हा सामना जिंकवता येईल का याचाच प्रयत्न दोन्ही बाजूने करावा लागेल. 13 मेरा 7 है तो रन बन सकते हैं 8. 13 मेरा 7 रन चाहिए फिलहाल 8. चांगली मॅच आपण पाहतोय. इथे बैठक फटका सजवला होता. घुटणे टेकले गेले. टेक अप द शॉट पाहायला मिळते. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. काय होईल मॅच मध्ये? ओ माय गॉड, हे प्रभू हे जगन्नाथम ये हरिनंदम, ये क्या हुआ? मोये मोये मी म्हणे मोये मोये. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय घर फिरले ना की घराचे वासे पण फिरतात आणि आधीच आपण पाहिलं तर आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये उसना शेजारी. आधीच धावा कमी आहेत निलेश सर आणि त्याच्यामध्ये हे प्रकरण.
निश्चित या गोष्टी तुम्हाला प्रखरतेने टाळाव्या लागतात आणि बॉल एकीकडून आला दुसरीकडे गेला दुसरीकडून पुन्हा एकीकडे आला म्हणजे लिगोरच्या ज्याचा आपण उल्लेख करतो ना आणि किंबहुना तुम्ही अशा स्थितीला अशा गोष्टी टाळणं किती महत्वाचं आहे कारण ही धावा वाटण्याची वेळ नाही तर वाचवण्याची आहे आणि आता धावफलकावरती धावा आहेत 4 षटका अखेरीस 41 धावा आता येणारे 6 बॉल शिल्लक आणि बनवायच्या आहेत धावा 4 चला स्पीडअप ठेवा प्लीज आम्हाला आयोजक कमिटी यांची सूचना येते की आपण स्पीडअप ठेवा मीटिंग घेऊ नका प्लीज मीटिंग घेऊ नका चर्चा करू नका चर्चा करा काय असेल ते जागेवरनं करा आता ओव्हर कोणाला द्यायची कारण का 6 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता चर्चा होतीये फक्त ही चर्चा फक्त 15 ते 20 सेकंदाची असली पाहिजे जास्त वेळ चर्चा करू नका कारण का मॅच देखील चर्चा देखील झाली पाहिजे निलेश सर कारण का क्रुशियल मोमेंटला ही मॅच आली आहे मॅच जिंकणं हे प्रत्येकाला असं वाटतं की मला जिंकायचं आहे प्रत्येक हा जिंकण्यासाठीच येत असतो प्रत्येक जिंकण्यासाठीच उतरला असतो कधी कोणी पराभूत होण्यासाठी उतरत नाहीये त्यासाठी जिंकायचं असेल तर मेहनत करा यश तुमच्या पाठीशी नक्कीच येणार 6 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता मॅच ऑन निश्चित जिथे जिंकण्याची हाव आहे ना त्याला क्रिकेट आईचे नाव आहे आणि प्रत्येकाला जिंकावंच वाटतं हारावं तर कोणाला असं वाटत नाही परंतु हा सामना कोण जिंकेल कारण 6 बॉल 4 ची आहे गरज आता कल्पक बुद्धिमत्ता आपण नेहमी उल्लेख करतो ना ही अशी गोष्ट आहे ना अशक्य ही गोष्टी शक्य करू शकतात आणि 6 बॉल मध्ये 4 धावांचा बचाव होऊ शकतो तर एका बाजूला पाठलागही होऊ शकतो आणि या षटकासाठी आता 5वं षटक हाताळण्यासाठी चला स्पीडअप ठेवा थोडासा गोलंदाज आपण पाहतोय ब्रुनाईला आपण पाहतोय 6 बॉल आणि धाब्यांची आवश्यकता आहे 4 धावा सुदेश ऑन स्ट्राईकला पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल आपण पाहिलं तर सध्या आपण ट्रेडला पाहिलं तर योगेश पवार यांचं आपण पाहिलं तर महागाईच्या काळात सस्त्याची कमाल 5 ला 1 10 ला 3 चुकबार डॉट बॉल निश्चित सर्व काही गोष्टी बदलल्या परंतु चोकोबारची किंमत काय बदलली नाही वर्ष तीच किंमत आहे तुम्ही कधीही खा आता 5 बॉल 4 ची गरज यावेळेस बॉलला उडवलाय जरूर परंतु एलिवेशन कमी आहे मिठाई खाने का मन था चाय पीने का मन था मगर कागज का टुकड़ा कम था और छक्का लगाने का मन था मगर वहां पे एलिवेशन कम था हम यूं गए और यूं आए तब तक एक छोटा सा डीजे थँक्यू डीजे आपण पाहिलं तर लोएस्ट स्कोरचा मॅच होता 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता मॅच सर बनवावा लागतो मॅच असाच होत नाहीये मॅच बनवावा लागतो आणि तो प्रयत्न या गोलंदाजाने केला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले शतक गोलंदाजाचा मेन पॉइंट काय असतो वीक पॉइंट तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे आणि आपणच सांगत असता ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होत असतं आणि त्या वेळेस गोलंदाजाची ऊर्जा वाढत असते गोलंदाजाची एनर्जी वाढते चला प्लीज आपल्याला एक मॅच फ्रेश खेळवायची आहे त्यासाठी आपण प्लीज घाई करा स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता मॅच चालली रंगात खेळ होतोय दोनदा 4 बॉल 4 रनची आवश्यकता विक्रम धन्नावडे आपण पाहतो स्ट्राईक हँडला आणि त्याचाच बंधू विशाल धन्नावडे हे दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंचा एकच दिवशी वाढदिवस येत असतो आणि प्रथमतः मला लॉन्च कोणी केलं असेल तर विक्रम धन्नावडेच्या बॅट मधनं आलाय हा जातोय बॉल सीमारेषेच्या बाहेर लाव चुना मळ तंबाखू थप 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 अच्छे ठग दीजिए कोहिनूर हिरा सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा थँक्यू लगेच मैदानामध्ये दाखल व्हा नेक्स्ट टीम प्लीज मैदानामध्ये लगेच दाखल व्हा कारण की ही मॅच आपल्याला पूर्ण करायची पाटील ब्रदर्स आणि त्यांच्या सोबत मी विनंती करेल आरुष शार्विल दोन्ही टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्रतिम समालोचन जरूर ऐकलं आपण उमेश सर होते ज्यांचा नुकताच आवाज तुम्ही ऐकलात
तर सामनावीराचा पुरस्कार आहे सुदेश सपकाळ, 5 धावा देत 2 गडी गारद केलेले आहेत. आपण त्यांना हा पुरस्कार देऊया. प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर पुरस्कार आहे या सामन्याचा, ज्यांनी चांगली फाईट दिलेली आहे या सामन्यामध्ये. रोहित पाटील 22 धावा यांना आपण देऊया फायटर पुरस्कार. आणि दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपले पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण याही विनंती आहे. सुदेश सपकाळ 5 धावा देत 2 गडी गारद केलेले आहेत आणि रोहित पाटील यांनी कुटलेले आहेत 22 धावा, त्यांना आपण देऊया फायटर पुरस्कार. आणि दोन्ही खेळाडूंना आता आपण आमंत्रित करूया हे 2 पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती आहे. आमच्या नवी मुंबईचे प्रवक्ते सन्मान्य आदरणीय राजू देशमुख साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. साहेबांचं देखील आपण मनापासून अधिक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आताच्या दगदगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये, मात्र वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. निहाल ग्रुपच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. अप्रतिम मॅच, नुकताच उमेश सरांचा आवाज आपण ऐकलात आणि ज्या पद्धतीने त्यांनी मात्र मॅचला रंग दिला, खास करून शेवटच्या काही मुवमेंट होत्या. आणि सध्या मात्र सेकंड मॅच कडे आपण जातोय. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे जी संडेची मॅच कव्हर करतोय. संडेची बरीचशी जबाबदारी आज पूर्ण करतोय. मॅच कडे जाऊया, थोडंसं स्पीडअप या मॅचला आपण जरूर देऊयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुषार सर आमच्या सोबत जोडले गेलेत. थँक्यू सो मच. या अगोदरच्या मॅचमध्ये आवाज ऐकला व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्टेकर सर आणि त्यांच्या जोडीला आवाज ऐकला रायगड परिसरातील कोयनेचा एक बुलंद आवाज. आणि खऱ्या अर्थानं विनोदी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला साहजिकता ऐकायला मिळतं, उमेश सावंत सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकलेला आहे. आणि संध्याकाळचं सत्र आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला शार्विल आरुष 11 त्यांच्या विरुद्ध पाटील ब्रदर्स 11 अशी मॅच आहे. आणि या मॅच मध्ये माझ्या समेत जॉईंट होतील आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सर. खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरामध्ये पर्व क्रमांक 1 चा इतिहास लिहिला जाईल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अशोकदादा सकपाळ साहेब यांनी मात्र ही संकल्पना साकारली. या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन 10, तदनंतर सातारा जिल्हा आयकॉन 10 आणि खऱ्या अर्थानं KSK आयकॉन 10. वेलकम. मी विनंती करेल कराड ग्रामीण क्रिकेटचे आमचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष असतील, त्याचबरोबर आमचा संपूर्ण मित्र परिवार असतील. शेवाळे साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. मी विनंती करेल या संपूर्ण मित्र परिवाराला विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे आदेश असेल त्यांच्यासोबत आज सगळे मित्र म्हणजे आज सगळे PRO MR सगळे खांद्यावरती बॅग लावून आज त्यांचा दिवस इथेच गेला. सगळ्यांनी एरिया घेतलाय कोपर खेळण्याचा. मॅनेजरचा फोन आला आहे कोपर खेळण्यात, पण कुठे मॅच बघतोय. क्रिकेट आहे भाऊ आणि क्रिकेट असेच वेळ आहेत. पहिला चेंडू बैठा खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू ते अगदी अप्रतिम चेंडू आता